नमस्कार मित्रांनो, ओढ गावाकडची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, निघालोय मी गावच्या दिशेने आणि मी व्हिडिओ चालू केले की तुम्हाला माहितीच आहे मी गावचा प्रवासालाच निघालेलो असतो. आणि मित्रांनो, आज इलेक्शनच्या आदल्या दिवशी म्हणजे आज शुक्रवार आहे. तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी येईल काय माहीत नाही. तर मी निघालो आता गावाला जाण्यासाठी. उद्या इलेक्शन आहे आणि माझं आजचं भाडं आहे ते पोलतपूर ओंबळे या गावातले. तर त्यांना आज घेऊन निघायचं आहे. तर मी निघालो त्या गावच्या दिशेने. तर आता पिकअप पॉईंटच्या तिथे आलेलो आहे त्यांना पिकअप करण्यासाठी. मित्रांनो, जास्त काही शूटिंग करता येणार नाही, तर थेट आपण भेटूया गावच्या प्रवासाच्या दिशेनेच. म्हणजे कुठे थांबलो तर थोडंफार शूट करेल, नाही तर मग पोलादपूरवरनं गावी जाईल. म्हणजे आज स्टे असणार आहे गावाला. तर भेटूया आपण पुढे गावच्या दिशेने. मित्रांनो, ह्यावेळी देखील मी बोरमार्गे जाण्याचाच निर्णय घेतला. रस्ता तर खराबच आहे. मागचा तुम्ही मिनी ब्लॉग बघितला असेल, मी बोरमार्गेच गेलो होतो. परंतु म्हटलं जाऊया आता ह्याच मार्गी. आणि येऊन पवार ढाब्यावरती बघतो तर काय पवार ढाबा देखील बंद. मग थेट गाडी काढली पोलादपूरच्या दिशेने आणि वरंदा घाटाच्या जवळपास आल्यावरती आम्हाला हा साप आमच्या आडवा आला. आणि हा साप आहे तो मांडगुळ का काहीतरी म्हणतात, ज्याची तस्करी केली जाते त्या जातीचा हा साप होता. त्याला म्हटलं पहिला रस्ता देऊया. आणि तो हळूहळू निघून चालला होता, कारण मी जर बाजून निघून गेलो असतो तर मागून दुसरी गाडी येऊन त्याला मग चिरडून गेली असती. त्याच्यामुळे त्याला पहिलं जाऊन दिलं आणि निघालो पुढच्या प्रवासाला. फायनली मित्रांनो, मी पोलादपूरला पोहोचलोय. पोलादपूर ओंबळी गावामध्ये पोहोचलोय. आणि ज्यांना मी घेऊन आलो होतो, आमच्या मित्राचे श्रीकांतचे भावजी आणि ताई आणि त्यांचे सासरे वगैरे होते. तर त्यांना मी ओंबळी गावामध्ये सोडले. आणि मी आधीमध्ये कुठं शूट नाही केलं, रात्रीचा प्रवास होता त्याच्यामुळे. माझ्याकडे आता मोठं आव्हान उभं आहे माझ्या आता समोर, की आता मी पोलादपूरपासून जवळपास एक 25 किलोमीटर मी आतमध्ये आलो. म्हणजे कुडपणच्या रस्त्याला ते ओंबळी गाव आहे, गोळेगणी ओंबळी. तर ओंबळीमध्ये आलोय कुडपणच्या रस्त्याला. तर आता इथून मला परत 25 किलोमीटर एमटी म्हणजे एकटाच, मागे बघू शकता, एकटाच मला आता परत पोलादपूरला जायचं. आणि मग पोलादपूरवरून एक 20 किलोमीटर आमचं गाव आहे, 16, 17, 18 किलोमीटर. मग तिथं पण आता मला एकटंच जायचंय. आणि रात्रीचे तुम्हाला दाखवतो किती वाजलेत. रात्रीचे 10:30 वाजलेत आता. आणि पाहू शकता ओंबळी गाव, इकडे पाहू शकता ओंबळी गावची कमानी. आणि इकडे खाली आहेत घरं, हे जे दिसत आहेत ना, इकडे खाली आहेत घरं ही. तर निघतो आता मी. मित्रांनो, रस्ते ना एकदम सुनसान आहेत. म्हणजे रात्रीचे 10:30 जरी वाजले असले ना, तर गावाकडे काय माणसं झोपतात किती वाजता, 8, 8:30 वाजता जेवण झालं की हातरुणं धरलीत. रात्रीचं कशाला कोण बाहेर पडतंय. आता एवढं गावाच्या बाजूला काय टीव्ही वगैरे कोणी बघितलं तर आपलं आहे रात्री 8-9 वाजता झोपायचं आणि सकाळी 5 नाही वाजलं तर उठायचं. तर आता चाललोय मी मित्रांनो पोलादपूरच्या दिशेने. पोलादपूरच्या दिशेने इथून मला जायचं काय वाटत नाही. 25 किलोमीटर जे आहे, जे अंतर 25 किलोमीटरचं, तर ते काय वाटत नाही. पण मित्रांनो, सर्वात मोठं आव्हान जे आहे ना माझ्यासमोर, ते आहे ते कुंभळवणे फाट्यावरनं, म्हणजे आमच्या गावाच्या जो महाबळेश्वरचा जो रस्ता आहे आंबेनळी घाट, त्या आंबेनळी घाटातनं कुंभळवणे गावात जाणं, जो 1.5-2 किलोमीटरचं जे अंतर आहे ना, रस्ता खराब आणि जंगलाच्या मधोमध तो रस्ता जातो मित्रांनो. त्याच्यामुळे थोडं मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. मित्रांनो, इकडं बघू शकता आता सध्या आपण पोलादपूरमध्ये आणि इकडं गाडी आपली पार्क केली आहे. आणि इकडं पाहू शकता हा खाली जो जातो तो खाली कोकणात रस्ता जातो. आणि आता पोलादपूर एसटी स्टँडच्या समोर थांबलोय. बघू आता इकडं काय खायला वगैरे काहीतरी बघायचं आहे. मित्रांनो, रात्रीचे 11 वाजलेत. तर प्लॅन होता घरीच घेऊन जायचं काहीतरी पार्सल वगैरे, नाही का. तर आता गावाला आल्याच्या नंतर नॉनव्हेज एकदम मजा येते खायला. तर म्हटलं आता काहीतरी चिकन राईस वगैरे घेऊन जाईल. तर मित्रांनो, आता असा विषय झाला आहे, नॉनव्हेज घेऊन जायचं गाडीमध्ये थोडंसं मला ते पटत नाही. मित्रांनो, सगळं बंदच होत चाललंय जवळपास. तर काहीच ऑप्शन नव्हता. मग चायनीज खाल्लं मस्तपैकी. मी पार्सल घेऊन जाणार होतो, पण पार्सलचा विषय काय आहे, नॉनव्हेज सोबत घेऊन जायला ते बरोबर नाही वाटत. एकटाच प्रवास करणार आहे आपल्या कुंभळवणे फाट्यावरनं आंबेनळी घाटातून. त्याच्यामुळे मी काय नॉनव्हेज सोबत घेऊन नाही चाललो.
काय असेल ते मस्तपैकी खाल्लं. आता निघालोय घरच्या दिशेने. मित्रांनो कापडे सोडून आहे ना पुढे आलोय. अजून पण मला काय असं भीती काय जाणवत नाही. पण आहे ना मित्रांनो आंबेनळी घाट चालू झाल्याच्या नंतर पण काय वाटणार नाही, कारण की तो मेन रोड असणार आहे. आणि पण जेव्हा आंबेनळी घाट संपल्याच्या नंतर आमचा कुंभळवणे फाटा चालू होतो तेव्हा थोडीशी मला भीती वाटेल. तर बघूया आपण. चाललोय तर खरं, कारण आजीला फोन केला होता आणि आता मित्रांनो 11:15 वाजलेत. आजीला फोन केला होता तर आजी बोलली मी अजून जागी आहे, तू ये, मला फक्त आवाज दे. मी बाजूच्याच म्हणजे नाही का वाडीतल्याच एका घरामध्ये झोपायला गेली आहे. तर ती बोलली फक्त आलास की मला फक्त आवाज दे, लाईटा वगैरे सगळ्या चालू ठेवलेल्या आहेत. तर आता आपण आडावरती पोहोचलोय. हे बघू शकता 11:15 वाजलेत आणि आपण आता आडावरती पोहोचतोय. आडावरची देखील आपले सबस्क्रायबर भरपूर आहेत, आपलं गावच म्हणा ते. आणि इकडं पाहू शकता आता आडावरती पोहोचलोय. कुत्र्यांची टोळी आडवी आली आहे इथं. आणि हे बघू शकता इकडं आपले पांडुदादांचं दुकान आहे. आणि इकडं वरती आपले सतीश गोळे. कोणतरी भेटलेले आहेत आपले, लक्की पार्टे वगैरे असावेत. चालू ठेवू का बंद करू कॅमेरा? कॅमेरा चालू ठेवू का बंद ठेवू? ब्लॉग चालूच आहे. आपले लकी पार्टे साहेब दिसलेले आहेत. मी गावाला चालू आता इकडं. मित्रांनो आडावरती होतो आणि आपला गावाला जो असतो आपला लकी पार्टे, तर तो भेटला होता. म्हणजे गावाला राहून प्रत्येक गोष्टीचे अपडेट त्याच्याकडून मिळत असतात. म्हणजे गावाला कुठं गाडी कोसळली, कुठं दरड पडली, कुठं काही म्हणजे A to Z अपडेट आहे गावाला त्याच्याकडून मिळत. मित्रांनो फायनली आहे ना कुंभळवणे फाट्यावरती पोहोचलोय. बघू शकता मित्रांनो कुंभळवणे फाट्यावरती पोहोचलोय. इकडे बघू शकता. समझ रहे हो? समझ रहे हो? समझ रहे हो ना? हा इकडे मध्येच टेम्पो लावलाय. फायनली आहे ना कुंभळवणे फाट्यावरती पोहोचलोय. आणि जे म्हणतात ना मोठं आव्हान, तर ते आता आव्हान माझ्या समोर आहे. मित्रांनो 2 किलोमीटरचा फक्त रस्ता आहे, पण एकदम घनदाट जंगलामधून आहे. तुम्हाला दाखवतो. आणि मी आता हनुमान चालीसा लावली आहे. समज रहे हो ना हनुमान चालीसा? रुको जरा. इकडे मित्रांनो फायनली आहे ना गावामध्ये पोहोचलोय. इकडे पाहू शकता हनुमान चालीसा लावून आलो होतो. तुम्ही म्हणाल काय रे घाबरतोस गाड्यासारखा गडी आणि पाण्यासारखा. पण मित्रांनो भीती वाटायला लागते. ये डर होना चाहिए. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि आता मंदिरापाशी आलोय. मित्रांनो रात्रीचे बघा किती वाजले, दाखवतो तुम्हाला. रात्रीचे वाजले 12:10 झालेत. तर गाडी इथं पार्क करूया. दिसतंय का लाईटीचं बघा फोकस येतोय बघा. हा तर ही मित्रांनो आजी आहे, म्हणजे माझी हरणी. तर तिला माहिती आहे मला भीती वाटते नाही का. ती बघा फोकस मारते बघा. हॅलो हॅलो. मित्रांनो रात्रीचे ना 12:30 वाजलेत आणि आता मी चाललोय घराच्या दिशेने. आणि हरणाई आली आहे पुढं नाही का बॅटरी घेऊन. थोडंसं आता गावामध्ये कसं माणसं कमी असल्यामुळे थोडं भीतीच वाटते जरा मंदिरापासून तिकडे जायचं म्हणलं की. तर चला मित्रांनो आता भेटूया घरामध्ये, कारण की टॉर्च लावून आता जातो. थोडासा काळोख बघू शकता, अंधार झालाय पूर्ण. तो काय झालं? मी काय घाबरतोय वय? हा मग फायनली घरामध्ये पोहोचलोय. आणि बघू शकता, बघितलं तुम्ही की आई अजून जागे आहे. म्हणजे मी येणार आहे असं समजलं. मी दुपारी जवळपास 3:30
4च्या दरम्यान निघालो. तर मी तेव्हा फोन करून सांगितलं की आई कुठं जाऊ नकोस, मी येणार आहे रात्री. तर आई गेली होती तर खालची म्हणजे आमच्या उमेशच्या त्याचं म्हणजे तिचंच घर आहे ते, म्हणजे माझ्या आजीचं घर. तर त्या घरामध्ये गोविंद बाबा वगैरे आहेत, तिकडे झोपायला गेली होती. तर मी जेव्हा समजलं तिला की मी येणार आहे तर ती झोपली नाही अजिबात. आता रात्रीचं 1 वाजलाय आणि 1 वाजेपर्यंत जागी होती. मी आलोय असं समजलं मंदिरापाशी, गाडीचा हॉर्न वाजला, लाईट दिसली, तशी इकडनं बॅटरी घेऊन निघाली. तर अर्ध्यापाशी मला घ्यायला आली होती. तर मित्रांनो चला आता घरात जातो. फॅन खालीच टाक. तर चला मित्रांनो, आता गावी आलोय तर नेक्स्ट व्हिडिओ पण येईलच तुमच्यापर्यंत. भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो आता मस्तपैकी आजीसोबत वगैरे गप्पा मारतो आणि भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये.